आंब्याचा सीझन चालू झालेला आहे. तुम्ही विक्रेते म्हणून रत्नागिरी बाजारपेठेत आलात, तर आजच्या घडीला आंब्याचा दर कशा प्रकारे आहे आणि लोकांची आवक कशी आहे? आंब्याचा दर 500 पासून 500, 700, 800, 1000, 1200 या प्रमाणात आम्ही आंबा विक्री करतो. जरा चांगल्यात चांगला एक नंबर आंबा 1200 पर्यंत विक्री होतोय. एकंदरीतच चाकरमानी कोकणात आलेला आहे, त्यांचा प्रतिसाद कसा आहे उत्तम आहे. म्हणजे चाकरमान्यांसोबत अजून विदर्भ मराठवाड्यातल्या लोकांचा प्रतिसाद कसा आहे चांगला आहे, म्हणजे बऱ्यापैकी आहे. शिमगा उत्सवासाठी चाकरमानी जर आले होते, मुंबईवरून असतील किंवा मुंबई, कोल्हापूर किंवा पुण्यातनं असतील, त्यांचा प्रतिसाद कसा होता? शिमग्यासाठी छान झाला प्रतिसाद, म्हणजे उत्तम मिळाला, बऱ्यापैकी झाला. आता हा जो दर आहे तो वाढण्याची शक्यता आहे की कमी होण्याची शक्यता आहे? नाही कमी होण्याची शक्यता आहे. आवक वाढलेली आहे का आंब्याची? हो वाढलेली. सध्या रत्नागिरीमध्ये शिमगा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झालेला आहे. आता चाकरमानी परतीच्या वाटेला लागले आहेत. रत्नागिरीमधील जो आंबा बाजार म्हणून ओळखला जातो त्या ठिकाणी आत्ता आम्ही आहोत. आपण बघू शकता की कशा प्रकारे आंब्याचे स्टॉल लागलेले आहेत और चाकरमानी आंबा स्टॉलमध्ये येऊन आंबा खरेदी करत आहेत. या आंबा खरेदीमध्ये मुंबईतले लोक असतील, उत्तर भारतातले असतील, उत्तर महाराष्ट्रातले असतील, मोठ्या प्रमाणात लोक येऊन आंबा खरेदी करत आहेत. कारण रत्नागिरीतील आंब्याचं लोकांना मोठ्या प्रमाणात एक चव जी असते ती मोठ्या प्रमाणात माहिती आहे. त्यामुळे लोक रत्नागिरीत आल्यानंतर न चुकता रत्नागिरीतला आंबा हापूस आंबा म्हणून जो ओळखला जातो त्याची ओळख वेगळीच असते, त्यामुळे ते येतात. आपण जे रत्नागिरीमध्ये चाकरमानी आलेले आहेत त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया, ते कुठनं आलेले आहेत आणि त्यांना आंब्याबद्दल काय माहिती आहे. साहेब तुम्ही मिरजवरून आलोय, मिरज सांगली जिल्हा. आपण जो आंबा नेताय हा रत्नागिरीतला प्रसिद्ध आंबा म्हणून ओळखला जातो, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यामुळे आंबा चांगला आहे, पूर्ण रोजाचा महिना चालू आहे, त्यामुळे पोरांना जरा बारके आंबे चांगले आहे, तिथले डुप्लिकेट म्हणून तिथं ओरिजिनल आहे म्हणून न्यायचं. आपण प्रत्येक वर्षी रत्नागिरीत येता का? नाही त्या वर्षी चालू आहे, आपण पहिल्यांदा झालेलं. हे मिरज येथील लोक होती ती जी आंब्याची पेट्या स्वतः घेऊन जात आहेत. त्यांना रत्नागिरीतला आंबा भरपूर प्रमाणात ऐकून होते की चांगला असतो. आता आपण जे आंबे विक्रेते आहेत त्यांच्याकडे माहिती घेऊया की आंबा कुठला आहे. आंबा रत्नागिरीतला आहे, पाऊस साईडचा आंबा आहे. तर या आंब्याचा दर सध्या काय आहे? आता आंब्याचा दर 700 पासून पुढे आहे, 700 पासून 1200 पर्यंत आहे डझन. शिमगा उत्सवासाठी चाकरमानी जे आले होते आल्यानंतर आपल्या धंद्यावरती काय म्हणजे मार्केट कसं होतं? मार्केट चांगलं होतं. आणि या आंब्याचा गेल्या 8 दिवसापूर्वी रेट जो दर होता तो दर आहे का कमी झालेला आहे? आता रेट कमी झालेला आहे पहिल्यापेक्षा. ते 4 दिवसापूर्वीच्या पहिल्यापेक्षा आता रेट जरा कमी झालेले आहेत. जे आंबा व्यापारी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या 8 दिवसापेक्षा आता मार्केटमध्ये जो दर आहे तो कमी झालेला आहे. कारण मोठ्या प्रमाणात आंबा रत्नागिरी विक्रीसाठी येत असल्यामुळे हा दर कमी झालेला आहे. टाइम्स डिजिटलसाठी जमीर खलपे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.